ज्यावेळी तमिळ पिक्चर जो जय भीम आलेला होता, त्याच प्रकारचे आत्तासुद्धा ही घटना घडत आहे. मित्रांनो लक्षात ठेवा की जसा त्या आदिवासी तरुणाला एखाद्या गुन्ह्याच्या खातर त्याला अटक करून त्याच्यावरती अमानुषप्रमाणे मारहाण करून त्यालासुद्धा असंच मल्टिपल इंजुरीज करून त्याचा खून करण्यात आला, त्याच प्रकारे या आता सोमनाथ सूर्यवंशी याचासुद्धा तसाच प्रकारचा खून केलेला आहे. आंबेडकरी समाजाची ज्यावेळेला अशा प्रकारच्या घटना घडतात त्याचवेळी मित्रांनो हे अशा प्रकारचे कॉम्बिंग ऑपरेशन केले जाते. इतर समाजाच्या दंगलीमध्ये किंवा ह्याच्यामध्ये अशा प्रकारचे ऑपरेशन कधी करत नाहीत. पण नमस्कार मित्रांनो, माझे मत या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर फक्त एकदा सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईब पूर्णपणे मोफत आहे. मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत जी परभणीच्या घटनेतील जो सोमनाथ सूर्यवंशी होता मित्रांनो, तो काल शहीद झाला. तर सर्वात प्रथम मी त्याला श्रद्धांजली अर्पित करतो व त्याच्या आत्म्यास शांती लाभो ही प्रार्थना करतो. तर मित्रांनो, या सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्यानंतर परत दुसरा आज घटना घडली की जे दलित पॅंथरचे नेते, आंबेडकरी चळवळीचे नेते, ज्येष्ठ नेते विजय वाकोडे यांचेसुद्धा आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला मित्रांनो. म्हणजे ते सुद्धा या परभणीच्या घटनेत आरोपी म्हणून त्यांचेसुद्धा नाव होते व अशी एक शंका व्यक्त होत आहे की विजय वाकोडे सर हे सुद्धा त्या परभणीच्या घटनेनंतर तणावामध्ये होते व त्यांच्यासुद्धा टॉर्चर करण्याचा प्रयत्न होत असेल, अशा प्रकारे शंका व्यक्त होत आहे सर्वसामान्य लोकांच्यामध्ये. सोमनाथ सूर्यवंशीनंतर आता दुसरा भीम अनुयायी शहीद झाला, तो म्हणजे विजय वाकोडे. अजून किती आंबेडकर चळवळीचे नेते शहीद व्हायची वाट हे सरकार बघत आहे. हे सरकार आपापल्या मंत्रिमंडळ विस्तारात मग्न झाले आहेत. कोणाला कोणते खाते मिळत आहे, कोणाला कोणते खाते मिळणार आहे, ह्यामध्ये हे व्यस्त झाले आहेत. पण महाराष्ट्र पेटत आहे, जळत आहे, अनेक लोक मृत्यू पावत आहेत, याकडे या सरकारचे अजिबात लक्ष नाही. विस्तार होण्यासाठी किंवा मंत्रिपद मिळवण्यासाठी यासाठी सरकार तुम्हाला निवडून दिलेलं आहे काय? तुम्ही महाराष्ट्र जळत आहे याकडे तुमचं लक्ष नाही. तुम्ही फक्त आपापल्या मंत्रिमंडळात व्यस्त झाला आहेत. ही शरमेची गोष्ट आहे. आंबेडकरी चळवळीचे नेते व तरुण मृत्युमुखी पडत आहेत, तरी तुमचं या सरकारचे मनोवादी सरकारचे लक्ष नाही. व ज्या प्रमाणात या सोमनाथ सूर्यवंशीला मारण्यात आले की जवळजवळ 3-4 दिवस त्याला पोलीस कोठडीमध्ये मारण्यात येत होते. पोस्टमॉर्टेममध्ये असं सांगितलं आहे की मल्टिपल इंजुरी झाल्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे. म्हणजे 100% यामध्ये त्या अहवालात सांगितले आहे की हृदयविकाराने मृत्यू झालेला नाही, तर त्यांना पोलिसांनी मारण्यात आल्यामुळे मल्टिपल इंजुरी झाल्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे. म्हणजे ही गोष्ट निश्चित होते की पोलिसांनी त्याचा खून केलेला आहे. ही गोष्ट आमच्या राज्याच्या गृहमंत्र्यांना अजून का कळत नसावी की ते जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत का तुम्ही आंबेडकर चळवळ संपवण्याचा प्रयत्न तुमचा आहे का? कारण तुम्ही ज्यावेळी सत्तेत आलेला आहे 2019 सालीसुद्धा भीमा कोरेगाव घटना घडली, त्यावेळीसुद्धा अशा प्रकारचे तुम्हाला महाराष्ट्र हाताळता आलेलं नाही व आत्तासुद्धा तुम्ही सत्तेत आला आहे तरीसुद्धा अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. मग या मागे नेमकं आहे तरी कोण? ही गोष्ट कधी तुम्ही तपासणार आहात? आंबेडकरी तरुण असंच तुम्हाला संपवायचं आहे का? अशा प्रकारचे आंदोलन करण्यात किंवा त्यांच्यावर केसेस टाकण्यात किंवा केसेस टाकल्यानंतर त्याला कॉम्बिंग ऑपरेशन करून त्याला मारण्यात येते, हे तुम्ही अशा प्रकारचे तुम्ही गृह खाते सांभाळणार आहात का? हा एक प्रश्नचिन्ह निर्माण होते मित्रांनो, लक्षात ठेवा. ज्यावेळी तमिळ पिक्चर जो जय भीम आलेला होता, त्याच प्रकारचे आत्तासुद्धा ही घटना घडत आहे मित्रांनो. लक्षात ठेवा की जसा त्या आदिवासी तरुणाला एखाद्या गुन्ह्याच्या खातर त्याला अटक करून त्याच्यावरती अमानुषप्रमाणे मारहाण करून त्यालासुद्धा असंच मल्टिपल इंजुरीज करून त्याचा खून करण्यात आला, त्याच प्रकारे या आता सोमनाथ सूर्यवंशी याचासुद्धा तसाच प्रकारचा खून केलेला आहे. आता तरी मनोवादी सरकार हे मनोवादी सरकार आहे का? आता तरी या सरकार या महाराष्ट्राकडे लक्ष देणार आहे का? किंवा ज्या पोलिसांनी या सोमनाथला मारहाण केली आहे त्याला घरी अभ्यास करत असताना त्याला उचलून त्याच्यावर कॉम्बिंग ऑपरेशन करून त्याला उचलून त्याच्यावर आरोप टाकलेला आहे, ते जे पोलीस होते त्यांच्यावर कारवाई करणार आहे का? जर करत नसाल तर 100% तुम्ही त्या पोलिसांना पाठीशी घालत आहात व त्याचा तुम्ही समाधान करत आहात, हाच अर्थ या निमित्ताने उपस्थित होईल. लवकर तुम्ही या पोलिसांना निलंबित करावे किंवा त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्याला बडतर्फ करावे, ही महाराष्ट्राची मागणी आहे.
व त्या सोमनाथचा भाऊ व त्याची आई रडत सांगत होती की माझा मुलगा वकिलीचा अभ्यास करत आहे. दुसरं वर्ष संपून तिसऱ्या वर्षात परीक्षेचा आता या 2-3 महिन्यात परीक्षा होणार होती व तो आंबेडकरी विचाराने झपाटलेला तरुण होता की बाबासाहेब आंबेडकरांना खूप मानणारा होता, संविधानाला खूप मानणारा होता. व अशा परिस्थितीत त्याच्यावर नेमका तो अभ्यास करत असताना घरी त्याला उचलण्यात आले व त्याला पोलीस कस्टडीमध्ये ठेवून त्याला मारहाण केली. ही अमानुषपणे मारहाण केलेली आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. व तो स्वतः शिक्षण घेत होता व त्यांच्या लहान मुलाला भावांनासुद्धा शिक्षण घ्यायला सांगत होता किंवा शिक्षणास मदत करत होता. व त्यांचा कर्ता माणूस हा सोमनाथ सूर्यवंशी होता. त्याच्या आईचा आधार होता, त्याच्या भावांचासुद्धा आधारस्तंभ होता. व त्यांचा आधारस्तंभ गेल्यामुळे आता त्यांची परिस्थिती बिकट झालेली आहे. त्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या परिवाराला कमीत कमी 1 कोटीची मदत या महाराष्ट्र सरकारने केली पाहिजे. तरच हे कुटुंब अशा प्रकारचं जर व्यवस्थित ते उभे राहील. सोमनाथ स्वतः अभ्यास करत लहान मुलांच्या लहान भावांनासुद्धा शिक्षणात मदत करत असे व त्यांचा आता आधारस्तंभ गेलेला आहे. तरी सरकारने याकडे दुर्लक्ष न करता या आरोपींना ज्या पोलिसांनी त्यांच्यावर मारहाण केली आहे त्यांना तात्काळ त्यांना बडतर्फ करावे ही मागणी आहे. व एक गोष्ट लक्षात येते मित्रांनो की हे जे अशा प्रकारच्या ज्या घटना महाराष्ट्रामध्ये दंगलीच्या घटना घडतात, अनेक समाजाच्या घडतात, पण नेमक्या आंबेडकरी समाजाची ज्यावेळा अशा प्रकारच्या घटना घडतात त्याचवेळी मित्रांनो हे अशा प्रकारचे कॉम्बिंग ऑपरेशन केले जाते. इतर समाजाच्या दंगलीमध्ये किंवा ह्याच्यामध्ये अशा प्रकारचे ऑपरेशन कधी करत नाहीत, पण ह्या आंबेडकरी चळवळीतच तुम्ही का कॉम्बिंग ऑपरेशन करताय. जिथे आहेत त्या ठिकाणाहून त्यांना उचलून त्यांच्यावरती आरोप टाकून त्यांना मारहाण करत असते. हे मनोवादी सरकार आहे व त्यांचा निषेध केला पाहिजे. तुम्ही दलित चळवळीतील किंवा दलित समाजावरच फक्त कॉम्बिंग ऑपरेशन का करताय हा एक प्रश्नचिन्ह उपस्थित होते. तुम्ही केला तर सर्व समाजावर तुम्ही अशा प्रकारचं कॉम्बिंग ऑपरेशन करायला पाहिजे, पण तुम्ही दलित समाजातील किंवा आंबेडकरी चळवळीतील लोकांवरच कॉम्बिंग ऑपरेशन करून त्यांना मारहाण करून अशा प्रकारचे त्यांचं जीवन संपवण्याचं काम करत आहे. ही लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे. इथून पुढे तरी अशा प्रकारच्या घटना होऊ नये ही आशा आम्ही बाळगतो.